डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या मुलींचं शिक्षण, खेळ आणि आरोग्य यासाठी जे काही लागेल ते मी देईन. तुम्ही कोऱ्या कागदावर सही घ्या, असं आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं. ते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं दुसरं अधिवेशन श्री सिद्धगिरी कणेरी मठ इथं पार पडलं. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन पार पडलं. श्री शाहू महाराज छत्रपती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी अधिवेशनाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. श्री शाहू महाराज छत्रपती यांनी व्यासपीठावरील भाजप नेत्यांसमोर देशातील डिजिटल क्रांतीचं श्रेय स्वर्गीय राजीव गांधी यांच्यासह सॅम पित्रोदा यांचं असल्याचं सांगितलं. डिजिटल मीडियाची सुरुवात ते आपले माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांचे एक अधिकारी होते सॅम पित्रोदा, आणि त्यांनी जी सुरुवात केली ती झपाट्याने एवढी नंतर वाढली. तर त्यावेळेस मी एकदा पाहिलं होतं की त्यांनी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स एक चालला होता, डिजिटल कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्स. तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष, भारताचे पंतप्रधान राजीव गांधी त्यावेळेस एकमेकांशी मोठ्या स्क्रीनवर असे बोलत होते. तेव्हापासून याची सुरुवात झालेली आहे. सध्या डिजिटल मीडियाला प्रिंट मीडियासारखी मान्यता नाही, ती मिळाली पाहिजे. त्यासाठी नियमावली तयार केली पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. नामदार चंद्रकांत पाटील यांनी डिजिटल मीडियातील सर्व पत्रकारांच्या मुलींचं शिक्षण, खेळ आणि आरोग्य यामध्ये काही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. आम्ही तुम्हाला ट्रस्टमध्ये वर्षभर तुमच्या 5,000 लोकांनी मुलींचं शिक्षण, मुलींचा खेळ जे करिअर होत चाललंय तो कॉस्टली होत चाललाय, आणि आरोग्य विषयामध्ये जे लागेल आत्ता कोरा कागद घ्या आणि त्याच्यावर माझी सही घ्या, तुम्ही जे जे म्हणाल ते देण्याची मला काही नको असल्यामुळे खूपच ताकद आहे. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी योजनेची माहिती दिली. यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य कार्यकारिणी सदस्य रितेश पाटील, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुहास पाटील, कोल्हापूर शहर अध्यक्ष प्रशांत चुयेकर यांच्यासह डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.